आमचा पहिला खायचा स्टॉप हा मिठासे इथला हा. इथून एक शेक भेटते चॉकलेटचा, तो एक नंबर लागते. आमचा दुसरा स्टॉप आहे हा बॉम्बे बर्गर्स. इथला एक सुपर चिकनचा बर्गर भारी लागते. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्लॉग खूप जास्त वेगळा होणार आहे कारण की आम्ही फूड एक्सप्लोअर करणार आहोत. तर मी पहिले जिथं कॉलेजला होतो, स्कूलमध्ये पण तिथंच होतो, तर तिथले जे आजूबाजूचे जे फूडचे जे स्टॉल वगैरे आहेत, तर तिथलं मला जे जे आवडतं आहे खायला, तर ते आज आम्ही खाणार आहोत जाम टाईम नंतर. आणि ते हे दोघं पण खाणार आहेत आणि हे सांगतील का तो खरोखर चांगला आहे का नाही. डायरेक्ट लोकेशनवर आमच्या तलोजाला. तर फेस 1 मधले असतील अर्धे स्पॉट खारघर मधले असतील. तर व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. काल मी त्याला फोन लावला, तो इन्शुरन्सवाल्याला, कार इन्शुरन्सला. 1-2 स्क्रॅचेस बनवून ना, ते बोलो कर होतो. त्याला बोलो सनरूफचा पण पार्ट बोलो जरासं ते तुटलं, 2 होल ते हँगर तुटला आहे ते. ते बोलो ते तुटलं, ते बोलो बसावं लागते. तो म्हणा बोलतं कसं बोलतं झालं, बोलतं ॲक्सिडेंट झाला आहे का असं नॉर्मल झालं. बोलतं ॲक्सिडेंट झाला तेच बोलतो होईल. मग बोलो गाडी ठोकून आणू का बोलो त्याला. नंतर त्याने लगेच कॉल केला मला, नाही सर तशी गरज नाही आहे, म्हणजे कसं झालं ते विचारतो मला. बोलो तुम्ही ॲक्सिडेंट झाल्याच करतो, मग बोलो गाडी का ठोकून आणू का बोलो, तोच करून देशील झालं. असं थोडी असतं. ऍक्सिडेंट झाले ना इन्शुरन्स का काढतात? इन्शुरन्स ॲक्सिडेंटसाठी असतं ना. ऍक्सिडेंटसाठी असते, पण असं जर मेजर स्क्रॅच वगैरे हां आहे, ते पण करायला पाहिजे ना ते करतात. मग तो कसा मी हे बोलला? बोललो हा तो काय तो ऍक्सिडेंटने कसा बिघडेल? सनरूफ तुटेल एक कशी तुटेल, पण आता आपला तो अलग प्रॉब्लेम आहे ना आपला. त्याला मी बोललो मग गाडी ठोकून आणू का बोलो. मग लगेच कॉल केला त्याने, हो सर तसं नाही बोलतात, मला फोटो पाठव बोलतो, मी बघतो काय असेल ते, पण थोडं बोलतं लेट होईल, थोडं ॲडजस्ट करा. चालव लेट बोलत जास्त, अजून लेट झालं तर चालेल, घाई नाही मला. तुम्हाला बोललो काम प्रॉपर झालं पाहिजे बस, एवढंच बोलतो. रेट मारू काय पंचची ट्रिप मी सनरूफ मधून निघ ना भाई, बस काय पण असले अचानक नाही होते ने. जातो काय आता नको थोडं जायचं जा जरा बघत जा. आपण ती व्हिडिओ बनवू ना. आम्ही एक शर्ट पॅन्ट घ्यायला चालून जुईला, पॅन्ट 350 रुपयाला, टी शर्ट 250 ते 300 रुपये, आणि CNG खपवतो 150 रुपयाचा. एमतेम पनवेलला तोडायला भेटला असतं, यायला समजणार नाही असल्या गोष्टी. जुईचे दिवस आहे बोलतो. असं मी नव्हतो काय बोललो, जुईशीच घ्यायचंय. तूच बोलला जुईला चांगले भेटतात. चांगले भेटताना बोललो, एमतेम तवरच जाणार आहे ना. मग पनवेलला न्यायचं होतं, मला काय प्रॉब्लेम नव्हता. तुला प्रॉब्लेमच होता म्हणून तू बोलली तिकडे चल. नव्हता मला प्रॉब्लेम. मी उलट घरशी जेवून नाही निघलो का, तर मला पक्का खावायचा पक्का खायचा आहे. पक्का म्हणजे पक्का खायचा आहे. मी सगळा विचार करून ठेवले. मी कधी ते सगळं कॉलेजच्या टायमिंगला खायचो, आणि आता तिथे जास्त जाणं तर होत नाही, तर काय खायला भेटत नाही, आणि तसं इथं भेटत पण नाही कुठं. म्हणून मी आज तिथून सगळं खाऊन येईन. काय काय खायचं आहे माहिती आहे आपल्याला चीज रोल खायचा आहे, मंचुरियन फ्राईड राईस खायचा आहे, तिथला अजून एक चिकन सुपर डुपर बर्गर खायचं आहे, जे की 3 बेस्ट आयटम आहेत तिथले. अंडा भुर्जी नाही, अजून जाम आहेत फेस 1 मध्ये. तिथं एक ठिकाणी पाणीपुरी पण जाम भारी भेटते, जामच भारी भेटते. सगळं लांड बनवतात नाही ते बी आहेत ते, फक्त चिकन रोल ते बनवतात. ते आपण नाही खाणार. काय कट्टर आहेस ना तू? तुम्ही नका खाऊ, मी खाईन. मी प्रॉपर कट्टर आहे, तुम्ही मोरलाच तक साला कधी एक सुद्धा मोरला. चुप बसा. चिरनेर इथे आहे महागणपती मंदिर, गेलतीस? नेलीस तुम्ही? आज मच्छी खाली म्हणून मी तर गेलो असतो. मी नाही खाली. जायचं झालं तू माहितच चिरनेर सत्याग्रह, नाही नागोगनो कातकरी. नाही. तुम्हाला काय इंग्लिश मीडियम मध्ये शिकवतात घंटा?
एक जरी स्पेलिंग विचारली तर यायची स्पेलिंग काय चाटत आहेत मग 56 ला मराठी काय बोलतात कंटिन्यूची सांग. स्पेलिंग आपलं बोल. हे ते 56 ला मराठी हा. काय बोलतात सांग. कंटिन्यूची स्पेलिंग सांगले तर ढेंगाचे घेशील माझे हा कसली कंटिन्यूची हा नाही हा बरोबर. हा बाटली नाही थांब अरे 56 ला मराठी बोल नाही दम आणला तर थांब म्हणा सांग थांब 56. मेरे दिमाग के घोड़े दौड़ाने दो रुक जा 56 थांब 56 भी बोलते थांब मी 86 बोलतो 86 हां. 85 नाही? नाही थांब. थांब 95 ला 95 करतोय अरे थांब ना चाललंय. मला मी बोलू शकते थांब काय 86 86 का 56 86 86 नाही थांब जरा मला एवढं माहितीये का पहिले मला नंबर ओळखता नव्हता येत. त्याच्यानंतर मला एक ट्रिक समजली का जर समज एक नंबर बोल चल 86 मराठीत बोल एक थांब 15 नाही हार्डवाला बोल हार्डवाला 95 96 घे 96 घे ए 95 घे चल हा 95 तर 95 वाचला तर त्याचा लास्टचा नंबर पहिले घ्यायचा म्हणजे 95 95 म्हणजे 95 नाही हा मग जो लास्टचा नंबर असेल तो पहिले घ्यायचा आणि जो पहिला नंबर असेल तो लास्टला घ्यायचा तर आता 86 ला तसा मला काय बोलतात मला आठवण आहे तर कसा झक्काट झक्काट अरे 86 86 नाही म्हणजे 80 म्हणजे 8 आला हा 8 686 म्हणजे 6 म्हणजे लास्टला 6 आला मग जोर आता 8 आणि 6 किती होतंय 86 आणि आता मराठीत बोलतेच तेच तर नाही येत मराठीतला नाही येत इंग्लिश मधला नाही येत 86 च्या अगोदरचे नंबर काय स्टार्ट कुठून होते 81 स्टार्ट करतो 80 पासून स्टार्ट 80 कर 80 ला काय बोलतात 80 80 नंतर 81 नंतर? 82 83 84 85 86 हा. 86 ओय तसा येत या मग पहिला आता म्हणजे आता समजा नाही मी 75 6 ला बोलायचं, थांब. मी नाही मी 6 ला ऐक. काय बोलतात आठवतो आता 75 बोलायचं आहे हा 75 म्हणजे किती 75 35 जवळीला मला वाटतोला 75 नाही अरे मी काय बोलतो 75 70 आहे नाही. 70 सुरुवात कुठचं 70 होते 70 म्हणजे काय 70 नाही आता हा. एक मिनिट ऐक थांब हम्म, 10 20 30 येते बोलता येतं बोल 10 20 30 40 सगळं? 50 60 70 80 90 100 परत हलू हलू बोल एकदा 10 20 30 40 50 60 70 80 90 100 हा. आता यांची लेन बघ हम्म. आता 10 ला 26 कशाने येईल 20 मध्ये 20च्या लाईन मध्ये येईल ना हम्म, हम्म, हम्म. 26 मग 26 म्हणजे किती 26 मग समजा 38 कंच्या लाईन मध्ये यायला 38 असं आता मी बघ. सांगते मी सांगते तसं मला जमतंय 84 84 84 हा हा तसं मला येतंय पण मी थोडा कन्फ्यूज होते मॅटर इज दॅट 98 कधी 98 98 बोल 98 98 ना ते सही हिसाब मार का 10 20 30 40 50 60 80 90 90 नंतर 98 होते ना म्हणजे 90च्या नाही तसं काही नाही तसं नाही मोजला 90 मोजला 90 मग तेच बोलतोय 92 93 असा मोजला मी पहिले 10 20 30 पासून 90 गेलीस ना डायरेक्ट 90 पासून स्टार्ट केलं तसं 10 20 मध्ये येतंय ठीक आहे चल अजून विचार चल आता जाम जर मला नाही आला तर मी माझी फेवरेट दोनचा पाडा बोल दोनचा हा. 2 1 2 तू नाही तसा नाही नाही दोनचा तू बोल 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 2 7 40 2 8 60 2 9 80 2 आता 10 कोण फास्ट पाडा बोलते बोलूया आपण तुझा मराठी तुझा इंग्लिश पाडा, मराठी बोला माझा मराठी पाडा घे 2 1 2 start 4 बोल. 2 हा रेडी 1 2 3 स्टार्ट 2 1 2 4 2 6 2 4 8 5 10 2 7 पण तुम्हाला सवय आहे बे 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 बोलायची अरे 2 2 बोलायची बे के बे मग 2 1 1 2 1 1 2 1 अरे 2 1 2 2 असतं 2 2 4 असतं आता तुम्हीच सांगा 1 जा 12 का बे के बे 12 बे तू बे बे 1 जा 3 1 जा 3 1 जा 1 जा आता हा जुई गाव आम्ही चालून जुईला कपडे घ्यायला विजय कलेक्शन फुल फेमस आहे इथला
आयला. नुसता पैसा छापते बस. त्याचं नाव विजय दुकानाचा. त्याला असं विजय तो- दत्ते आहे. त्याला आम्ही म्हणजे व्हिडिओ दिसेल तो ब्रँडिंग फुल कपड्यांची कमी. कपड्याची कमी कसं असेल? कपड्यांची कमाई कमाई रे. बोललो ना तर. कमाई ओके त्याची कमाई मेहनत मला आहे कमी ऐकायला पण तो आवडतं. स्कीम कोणाला सांगे ना कुठे शांत येतो त्यालाच माहिती कपडं. काय तुला टाकायची दुकान? तो नाही सांगे ऍड्रेस कुठला कुठे शांती कपडं. मला डायरेक्ट पोच डिलिव्हर होतो. डिलिव्हरी वाल्याला वही तो विचारायचं धंदा ना, आहे. डिलिव्हरी घेऊन येते त्याला. ते इथून कपडे घेतल्यात आता आणि आम्ही चाललो आता खायला. कसला भारी मिळेल आमच्या घरी पण असं भारी नाही. चलो बारक्या. अय बारक्या कसं वाटते तू फर्स्ट टाइम मेट्रोनी चाललेस? फ्रेश. याला नेहमी फ्रेशच वाटतंय. पहिले असे कॉईन टाईप होते आता असे चिट टाईप आल्यात. इथून जायचं इथून. हा इथून जायला लागेल. असं असं तिकीट दाखवा. नाही इथंच आहे. हे पण इथं इथं स्कॅन मला दाखवा यो पार्ट. हा बारके आता तू पण सेम टू सेम कर. नाही स्कॅन वाला दाखव पार्ट. नीट कर. यो काय चिटिंग आहे. बारक्या उचल बाजूला चल. हाय पोपट करते बारक्या. वरती जायचं आपल्याला. या साईडला मी आपल्याला इथं जायचं. या साईडला बेलापूरला जातात इथून. मी इथलीच आहे ना मला सगळं माहिती. यांना दोघांना काहीच नाही माहिती. बारक्या कसं वाटते? फेस्टिवल भरले ना. मी चाललोय तिथं. फरक नाही पडत आम्ही. जर कोणाला पाहिजे असेल नरोटू टॉईज तर यावे इथं. तशी आम्ही क्लिपची शॉपिंग केली थोडीशी. आणि हे बंदूक खेळतात. येल्लो फुटला. ये फुटला पिंक वाला. ए गेला. साईडला बसला. ऑरेंज वाले पिंक फोड. ओ हे मी पण. ओ नेम घेऊन आले ओ ओ हा हा नाही. अरे यार बारकेला द्या. नाही मान नको. माझा नेमच नाही लागायचा. माझी बारी. नेमच नाही. कती बोले
फोर कांचाव ओ बारकाला देतो कांचाव फोर यो हे वर कर हा पिंक बोट पिंक पिंक वर का पिंक ब्ल्यू अजून एक घे ना खालची. तर पहिले आम्ही काकी सोबत आणि माझ्या मैत्रिणींसोबत यायचो फेस्टिवलला. त्याला नवऱ्यासोबत आले आणि यानं यो खेळायचं आहे काहीतरी. बघू 100 काढा 100. तुला देईन तर. हा बारके टाक बारके टाक. हा आता चालू वाटतं टाक आता हा. काय भैया त्यावर आता चालतंय. अरे बारक्या काय पहिलाच नेम लावलास. माझी बारी दे चल दे माझी बारी. बारक्या दर 3 नको मला 2 बस झालं. जरासा काही भरले नको नको नाही आता तुझी वारी. नाही नाही एक तरी कार एरिया नाहीत ना ते अरे यार shit. आम्हाला पण घे का हा असं घे. आला आले 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 तुला पैसे सांगतो ना. ये पैसे वसूल झालं. मज्जा आली मज्जा आली. आता रांगणार की आता चल. तर आमचा पहिला खायचा स्टॉप हा मिठासे इथला. हा इथून एक शेक भेटते चॉकलेटचा. तो 1 नंबर लागतंय. ओ या साईडला चला या साईडला चला. तर इथला चॉकलेट शेक जाम भारी लागते. ते चॉकलेट मिल्क शेक आलाय आता आम्ही पिऊ. आमचा दुसरा स्टॉप आहे हा बॉम्बे बर्गर्स. इथला एक सुपर चिकनचा बर्गर भारी लागतंय. नको आतमध्ये बसू चला. नेचर बघत बसू. इथं काय नेचर दिसेल आतमध्ये बस. इथला चिकन सुपर डुपर बर्गरची ऑर्डर दिली आणि आता आम्ही चॉकलेट शेक पिऊ. आता हे दोघं जरा टेस्ट करतात. कसं लागते सांगा. कसा लागते विचारते ना मी. भारी लागते. माझी चॉईसच तशी आहे. एकदा आमचे बर्गर आले आहेत. ह्याही दोघंही पेरी पेरी मागवले मी चिकन सुपर डुपर. आणि हा आमचा स्नॅप पगलू. स्नॅप त्याला टाकत राहायलाच लागतात कंपल्सरी. पहिले माझं टेस्ट करा कसा लागतंय माझावाला. हां नाही वेगळा आहे थोडा अलग आहे. नाही कसा लागतंय. टेस्टलेस. आता मी टेस्ट करून बघते. पहिले मी यांचं पेरी पेरीवाला ट्राय करते. आणि हा चिकन सुपर डुपर. दोन्ही पण वेगवेगळे लागतात. तुझ्यामध्ये पेरी पेरीचा फ्लेवर येते माझ्यामध्ये नाही. यो कसा लागतंय.
यो तू खातोस तो पेरी पेरी कसा लागतोय भारी. आता माझावाला ट्राय करून बघ कसा लागतोय. एक साईडची टेस्ट कर. हे अलग लागते. ना अलग लागते ना. अन्नाला काय समज नाही टेस्ट बेस्ट. तुला कोणता आवडला? यो पण मला माझाच आवडला. तर मैत्रिणींसोबत यायचं इथेशी बर्गर खायला आणि आता नवऱ्यासोबत आले. दोन्ही पण फिलिंग एकदम अलग आहे. मैत्रिणींसोबत मजा येते, यांच्यासोबत एकदम बोरिंग वाटते खायला. फीलच नाही येत. तर तिसरा इथं आम्ही मंचुरियन राईस घ्यायला आलो. इथं मंचुरियन राईस जाम चांगले वाटते. पहिले ही दुकानं आतमध्ये होती पण आता काहीतरी काम चालू आहे म्हणून ते बाहेर आहेत सर्व. इथं मंचुरियन राईस चांगले पार्सल. तर इथं न्यू लजीजचे चीज रोल आणि कटलेट जाम भारी लागतं म्हणून इथं कटलेट घ्यायला थांबले. ते पण पार्सल घेऊन गाडीत बसून खाईन. आणि एक साईधामचा समोसा जाम भारी लागते, तो आता बंद आहे म्हणून. आणि पहिले जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा आम्ही रोज इथं डोसा खायला यायचो, पण तो आता बंद आहे म्हणून. आणि इथं समोर माझा कॉलेज आहे आणि ही माझी स्कूल प्लस कॉलेज. मी इथं 2nd पासून ते 12वी पर्यंत मी इथं शिकलो आणि आता मी चाललो घरी.